श्री क्षेत्र वेरूळ नगरीमध्ये जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ सुरू असलेल्या ओम जगद्गुरू जनशांती धर्मसंस्कार सोहळ्यात आज भव्य वारकरी संमेलन पार पडले। महाराष्ट्रभरातील संत महंत कीर्तनकार आणि हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीमुळे वेरूळ नगरी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली। जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या आध्यात्मिक कार्याच्या स्मरणार्थ वेरूळ येथे सुरू असलेल्या ओम जगद्गुरू जनशांती धर्मसंस्कार सोहळ्यात वारकरी संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले। या संमेलनात वारकरी संप्रदायाचे महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण योगीराज महाराज गोसावी, हरिभक्त पारायण जनार्दन महाराज मेटे तसेच विविध कीर्तनकार, दिंडी पथके आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराजांनी संत जनार्दन स्वामींच्या अखंड भक्ती मार्गाची वारी परंपरा अधोरेखित केली। जगद्गुरू जनार्दन बाबा हे वारकरी परंपरेचे खरे उपासक होते। त्यांनी हजारो भाविकांना नामसाधनेत जोडले, तुळशीमाळ घातली आणि भक्तीचा मार्ग दाखवला। जनार्दन स्वामींचे पुण्यस्मरणार्थ गेली 36 वर्षे पासून जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा अखंड सुरू आहे। हीच संत परंपरेची मोठी ताकद आहे। कैलास मानसरोवर भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमेत समाविष्ट व्हावे हा जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज व त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र वेरूळ नगरीमध्ये चालू असलेलं जनार्दन स्वामींचं 36व्या पुण्यस्मरणाच्या आज 4थ्या दिवशी खऱ्या अर्थाने वेरूळ नगरीमध्ये शिव वैष्णवांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आणि वारकरी संमेलन या ठिकाणी पार पडलं। माझ्यासोबत रामकृष्ण महाराज लहवितकर आहेत। बाबा, काय सांगाल की या ठिकाणी आज वारकरी संमेलन सुद्धा या ठिकाणी संपन्न झालं? रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। खरं तर महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ही वारकरी पंथामध्ये सामावलेली आहे आणि या परंपरेचे थोर उपासक पायिक असे प्रातस्मरणीय जगद्गुरू जनार्दन स्वामी बाबा होते। ते शिवरची वारी करत, पंढरीची वारी करत, गाथा ज्ञानेश्वरी भागवत याचं ते सतत पारायण करत, नामस्मरण करत आलेल्या भाविकांना देखील तुळशीमाळ बाबा घालत होते। एकादशी व्रत सांगायचे, प्रदोष व्रत सांगायचे। त्या वारकरी संप्रदाय आणि संत जनार्दन स्वामी बाबांचा परिवार, भक्त परिवार किंवा साधक परिवार हा एक अनुबंध आहे आणि या अनुबंधाच्या दृष्टिकोनातून विचार करता बाबांच्या आयुष्याची मी 20 वर्ष अनुभवलेली आहेत आणि बाबांच्या पश्चात देखील आज उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी आज एक विश्वकीर्तीचे एक महान संत शांतिगिरीजी बाबा यांच्या नेतृत्वाखाली अधिपत्याखाली गेली 36 वर्ष हा कार्यक्रम सातत्यानं सुरू आहे, चालू आहे। 8वं पुण्यस्मरण तर एक अपूर्व झालं। 11वं, 13वं आणि 16वं तर त्यांनी कळस गाठला, गिनीज बुकामध्ये त्याची नोंद झाली आणि या कामामध्ये बाबांच्या या सर्व कार्यात आमचे स्वामी जनेश्वर महाराजांनी देखील मोठं सहकार्य केलं। त्यामुळे काय झालं, संपूर्ण भारतवर्षातील साधू संत आपल्या परिवाराशी जोडले गेले। हे महामंडलेश्वर, शंकराचार्य किंवा मोठमोठे पीठाधीश जे लोक होते याच्यापासून स्वामी म्हणजे बाबाजी फार दूर राहायचे। त्यांना वाटायचं आपण बरे, आपण साधे वारकरी संन्यासी आहोत, फार हे नको। पण जनेश्वर बाबांनी काय केलं, बाबांना बरोबर त्या ठिकाणी या सर्व आणि त्याला स्वामी आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंदगिरीजी महाराज इथे आले, मोठमोठे संत आले आणि त्या काळामध्ये 8वं, 11वं, 13वं, 16वं हे चारही याचं नेतृत्व, पारायण असेल, कीर्तन प्रवचनादी कार्यक्रम असतील तर या ठिकाणी माझ्याकडे महात्माने सोपवले होते। मी त्यांना महात्मा म्हणायचो। बाबा, निश्चितच आज जसं की वारकरी संमेलन या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पार पडलं, या वारकरी संमेलनामध्ये जसं की शांतिगिरी बाबांनी एक मोठा संकल्प केला आहे, जसं की हिंदू राष्ट्र हे अधिकृत घोषित व्हावं, त्याचबरोबर कैलास मानसरोवर कसं बघतात या संकल्प? नाही, हे दोन्ही संकल्प इथून मागेच खरं तर आजची जी राजनीती आहे या राजनीतीने
आमच्या संतांचा, साधू लोकांचा हा एक मागणीचा विचार आहे, विनंतीचा विचार आहे, तो त्यांनी पुढे नेला पाहिजे. आज प्रचलित राजनीती प्रभावी आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. आज राम मंदिर झालं, त्यानंतर काशीच्याही मंदिराचं आणि अनेक ठिकाणी त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. आमची मागणी आहे की मानस सरोवर हे एक भारतीय संस्कृतीचं अस्मितेचं भाग आहे आणि जर तो परराष्ट्रामध्ये तो भाग असेल तर पूर्वीचा अखंड भारतामध्ये मानस होतच ना. आमच्या धर्मशास्त्रामध्ये ही सर्व सरोवरं त्याची वर्णन आलेली आहेत, पशुपतीनाथाचं वर्णन आलेली आहेत. ठीक आहे, काही विघटन काही भाग देश झाले असतील अखंड भारतामध्ये, आज तोच प्रश्न नाही. आमच्या आराध्य देवता हिंगलाज माता ही कराचीपासून 35 किलोमीटरवर पाकिस्तानामध्ये आहे. म्हणजे आज आमची हिंदू धर्माची जी दैवत आहेत, प्रभावी स्थान आहेत, ती आज इतर देशात आहे. नेपाळमध्ये आहे, चीनमध्ये आहे, पाकिस्तानमध्ये आहे, ब्रह्मदेशात आहेत, ठिकठिकाणी आहेत. ही सर्व आम्हाला मिळावीत अशी आमची संतांची अपेक्षाच आहेत. आज आमचे 13 आखाडे या दृष्टीने विचार करतात मानस सरोवर हे भारतामध्ये विलीन व्हावं आणि हिंदू राष्ट्र हा जो भाग आहे, मुळामध्ये अखंड भारत हा हिंदू होता, वैदिक होता आणि म्हणून तो हिंदू हा महत्त्वाचा भागच आहे. आम्ही काही कुठल्या जातीचा धर्माचा दुस्वास करत नाही, परंतु आमची उज्ज्वल परंपरा ज्यांना मान्य आहे, शिरसावंदी आहेत, अशा लोकांचा आम्ही काही द्वेष करत नाही. परंतु बाबा, जसं की परंपरा तर सगळ्यांना माहिती आहे, जसं की संमेलनात पण हा विषय झाला की ज्या पद्धतीने मिझोरम सारखं राज्य असेल, जसं की उत्तर भारतातले काही राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये भगवं वस्त्र सुद्धा घालून जाऊ देऊ शकत नाही. इतकं मिशनऱ्यांचं जाळं तिकडं पसरणं आहे. आम्ही साधू लोक आहोत, संत लोक आहोत. आम्ही वारकरी संप्रदायाने सुद्धा आता अशा राज्यांमध्ये प्रचार प्रसार करा. आतापर्यंत वारकरी पंथ राजनीतीच्या प्रक्रियेपासून अलिप्त म्हणजे तटस्थ राहत होता. लक्षात ठेवा, आतापर्यंतची परंपरा अशी तटस्थपणे आम्ही लोक राहिलो, परंतु आता काळाची गरज आहे तेव्हा आमची शक्ती सामर्थ्य मोठं आहे, क्वांटिटी मोठी आहेत. महाराष्ट्रामध्ये, आंध्रात, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश सर्व ठिकाणी वारकरी आहेत. मध्य प्रदेशात वारकरी आहेत. 6 जिल्हे मध्य प्रदेशमध्ये पंढरीची वारी करतात. कर्नाटकात आहे, तेलंगणात आहे, गुजरातमध्ये आहे, मिझोरम मध्ये, जसं की सांगतो ना. तर तो विषय असा आहे की आम्ही या दृष्टीने विचार करतोय की आपण जे मुस्लिम राष्ट्र आहेत की जिथे हिंदू धर्माबद्दल अत्यंत कडवा दुस्वास आहे लोकांना, त्या ठिकाणी जाऊन आम्ही काम करणं आमचं काम आहे आणि भविष्यामध्ये आमच्या नंतरची पिढी, तरुण पिढी या दृष्टीने विचार करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याला आमचं पाठबळ राहणार आहे. निश्चितच या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती आहे जिथे धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं, जसं की मिझोरम असेल किंवा नागालँड असेल, अशा अनेक ठिकाणी, त्या ठिकाणी सुद्धा वारकरी संप्रदाय अशा साधू संतांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पोहोचून प्रचार प्रसार करेल असा विश्वास या ठिकाणी आजच्या या वारकरी संमेलनामध्ये आणि या वारकरी विद्वान मंडळींकडनं केला जात आहे. दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, वेरूळ.